विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 8वी विषय मराठी. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 11 स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा हा पाठ अभ्यासणार आहोत. शब्दार्थांसह सोप्या भाषेत संपूर्ण पाठाचे स्पष्टीकरण मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. मला खात्री आहे की तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला स्वामी विवेकानंद आणि त्यांचं कार्य त्याचबरोबर त्यांचे विचार हे नक्की त्या ठिकाणी समजतील. चला तर मग आपण स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा हा पाठ अभ्यासूया. सर्वप्रथम आपण या पाठाचे लेखक सुनील चिंचोलकर यांचा परिचय करून घेऊ. लेखक सुनील चिंचोलकर यांचा कालखंड हा 1951 ते 2018 असा आहे. सुप्रसिद्ध लेखक, संत साहित्याचे अभ्यासक म्हणून त्यांना ओळखले जाते. तुम्हाला स्क्रीनवरती जे पुस्तक दिसतं आहे, संस्कारांचे मोती, या पुस्तकाचं लेखन त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर समर्थ रामदासांचे व्यवस्थापन, विद्यार्थ्यांचे श्री रामदास, श्री दासबोध विवरण संच भाग 1 ते 6, 10 संत चरित्रे इत्यादी 40 पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत. शिवसमर्थ पुरस्कार, कृतज्ञता पुरस्कार, समर्थ रामदास पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. एकंदरीतच मराठीतील एक प्रसिद्ध लेखक म्हणून सुनील चिंचोलकर यांना ओळखले जाते. आपण जो पाठ अभ्यासणार आहोत, स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा, तर या पाठामध्ये आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे ते जाणून घेऊया. विद्यार्थी मित्र हो, या पाठात स्वामी विवेकानंदांच्या भारत यात्रेदरम्यानचे प्रसंग आले आहेत. आता स्वामी विवेकानंद यांनी जेव्हा संपूर्ण भारत फिरून घेतलेला आहे, तेव्हा त्यांच्या या भ्रमंतीमध्ये जे घडलेले प्रसंग आहेत, तर त्यापैकी काही प्रसंग या पाठामध्ये लेखकांनी आपल्याला सांगितलेले आहेत. त्यात स्वामी विवेकानंदांच्या वाचनाची गती, त्यांची आकलन शक्ती याविषयीचे वर्णन आले आहे. आता स्वामी विवेकानंद आपण जर बघितलं तर तेजस्वी विचारांनी भारलेलं अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व आहे. आणि स्वामी विवेकानंदांचे विचार हे संपूर्ण देशाला प्रभावित करणारे जसे आहेत, तसे संपूर्ण जगाला त्यांच्या विचारांनी प्रभावित केलेलं आहे. आणि एकंदरीतच आपण जर बघितलं तर स्वामी विवेकानंदांचं वाचन प्रचंड होतं आणि त्याचबरोबर वाचलेली प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची त्यांची जी आकलन शक्ती होती ती प्रचंड होती. आणि याचं वर्णन या पाठामध्ये आलेलं आहे, तेही आपण जाणून घेणार आहोत. भारत यात्रेच्या समारोप प्रसंगी कन्याकुमारी येथील शिलाखंडावर स्वामी 3 दिवस ध्यानस्थ बसले होते. आता भारत यात्रेचा जो समारोप झाला, त्यांनी जी काही भारत यात्रा सुरू केलेली होती आणि शेवटचा जो काही भाग होता समारोपाचा, तेव्हा ते कन्याकुमारी या ठिकाणी आले. आणि कन्याकुमारी येथील समुद्रातील शिलाखंडावरती, म्हणजे समुद्रामध्ये किनाऱ्यापासून थोड्या अंतरावरती असणारा हा जो काही दगडाचा मोठा भाग आहे, कातळाचा मोठा भाग आहे, तर तिथं स्वामी विवेकानंद सलग 3 दिवस ध्यानस्थ बसले होते. म्हणजे चिंतन त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि सलग 3 दिवस आणि 3 रात्री त्यांनी भारत भूमीच्या सद्यस्थितीचं आणि त्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याविषयीचं चिंतन केले. आणि जवळपास त्यांचं हे जे चिंतन होतं ते सलग 3 दिवस 3 रात्री सुरू होतं. आणि याच्यामध्ये त्यांनी भारत भूमी म्हणजे आपला जो काही भारत देश आहे त्याचं सद्यस्थितीचं, म्हणजे त्यांची त्यावेळेला जी भारताची आपली परिस्थिती होती त्या संपूर्ण परिस्थितीचं त्यांनी चिंतन केलं. आणि त्याच्यामध्ये काय बदल घडवून आणता येईल याविषयी त्यांनी काही विचार केला. आणि या प्रसंगातून स्वामीजींची राष्ट्रभक्ती आणि जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची आंतरिक तळमळ दिसून येते. आणि त्यांनी हे जे काही चिंतन केलं, या चिंतनातून स्वामी विवेकानंदांचं जे काही राष्ट्रप्रेम आहे, राष्ट्रभक्ती आहे, त्याचं दर्शन घडतं. आणि त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्याची जी आंतरिक तळमळ आहे, त्यांची मनापासूनची जी तळमळ आहे, तर ती आपल्याला दिसून येते.
प्रस्तुत पाठ हा मानवतेचा महापुजारी स्वामी विवेकानंद या पुस्तकातून घेतला आहे. आपल्याला या पुस्तकाचं मुखपृष्ठ इथं दिसतं आहे की सुनील चिंचोलकर यांचं मानवतेचा महापुजारी हे जे काही पुस्तक आहे, तर या पुस्तकातील हा जो काही पाठ आहे किंवा त्या पुस्तकातला जो काही थोडा भाग आहे, संपादित भाग जो आहे, तो आपल्याला या पाठाच्या रूपानं आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे. आणि यामधून आपल्याला स्वामी विवेकानंदांचं जे काही कार्य आहे, विचार आहेत, तर ते समजून घेण्याची जी संधी आहे तर ती मिळालेली आहे. आता आपण प्रत्यक्ष हा जो काही पाठ आहे तर तो पाठ अभ्यासूया. इथे पहा विद्यार्थी मित्र हो, की ही मध्यवर्ती कल्पनेचा जो काही भाग दिलेला आहे त्याच्यावर आधारित काही इथे शब्दार्थ दिलेले आहेत. म्हणजे आकलन शक्ती, ग्रहण करण्याची शक्ती, शिलाखंड म्हणजे दगडाचा मोठा भाग, कातळ, ध्यानस्थ बसणे म्हणजे चिंतन करणे, सद्यस्थिती म्हणजे सध्याची स्थिती आणि परिवर्तन म्हणजे बदल. तुम्ही तुमच्या वहीमध्ये या शब्दांची नोंद करा आणि प्रत्येक शब्द तुमच्या हाताखालून जाऊ दे की जेणेकरून तुमची शब्दसंपत्ती जी आहे तर ती वाढण्यास मदत होऊ शकेल. आता आपण प्रत्यक्ष पाठ अभ्यासूया. पहा, ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश, तो समाज एकदा डोळ्यांखालून घालावा म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केलं. आपण जर बघितलं तर स्वामी विवेकानंद जे आहेत तर त्यांना आपल्या देशाची सेवा करायची होती. पण देशाची सेवा करायची तर पहिल्यांदा देश समजून घ्यायला पाहिजे, देशातली माणसं समजून घ्यायला पाहिजे आणि हे सगळं त्या ठिकाणी आपल्या नजरेखालून घालावं, ही सगळी परिस्थिती अगदी जवळून बघावी, यासाठी स्वामी विवेकानंदांनी अगदी उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत म्हणजे उत्तरेकडचा आपण जर नकाशा बघितला तर उत्तरेकडे हिमालय पर्वतरांगा आहेत. या हिमालयापासून ते दक्षिणेकडचं, भारताचं दक्षिणेकडचं जे टोक आहे ते कन्याकुमारी, तर हा संपूर्ण भारत देश त्यांनी फिरून घेतला आणि आपल्या देशातली परिस्थिती ती आहे जी आहे तर ती जाणून घेतली. ज्या समाजासाठी, ज्या देशासाठी आपल्याला काही करायचं आहे तर तो देश समजून घेण्याचा प्रयत्न या भारत भ्रमंतीतून स्वामी विवेकानंदांनी केला. पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत. विद्यार्थी मित्र हो, स्वामी विवेकानंदांना वाचनाचं प्रचंड वेड होतं आणि पोरबंदर हे गुजरातमधलं ठिकाण आहे आणि तिथं ते काही काळ राहिलेले होते, तिथं त्यांनी वास्तव्य केलेलं होतं. आणि स्वामी विवेकानंदांनी तिथे असताना काही इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचले आणि मोठमोठी पुस्तकं जी आहेत मग ती त्यांनी वाचून काढली. ते रोज एक खंड वाचायचे. आता खंड म्हटलं की जरा जाडजूड अशी ती पुस्तकं असतात आणि वेगवेगळे विचार, तत्वज्ञान तर ते त्याच्यामध्ये सामावलेलं असतं आणि अशा पद्धतीचे हे वाचनाचं त्यांचं वेड प्रचंड असल्यामुळं, त्यांना वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळं रोज एक खंड, आपल्याला रोज 10 पानं वाचायची म्हटलं तरी आपल्याला वेळ भेटत नाही असं आपण कारण देतो, परंतु स्वामी विवेकानंद रोज एक खंड वाचायचे आणि तो खंड वाचल्यानंतर ते ग्रंथपालाला परत करायचे. त्यांनी 3 खंड एकेका दिवसात वाचून परत केले आणि त्यांनी जवळपास 3 खंड जे आहेत ते प्रत्येकी एकेका दिवसामध्ये वाचून पूर्ण केले. आणि ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याला विचारलं की स्वामीजी न वाचता पुस्तकं परत करतात वाटतं, कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणं हे शक्यतेच्या बाहेर आहे. आणि त्या ग्रंथालयाचे जे ग्रंथपाल होते त्यांना शंका आली की एवढे जे काही खंड स्वामीजी आपल्याकडून घेतायत आणि वाचून लगेच परत करतायत, तर कसं काय हे शक्य आहे की एका दिवसामध्ये एक खंड वाचून होणं हे सहजासहजी कोणालाच शक्य नाही. आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये शंका आल्यानंतर त्यांनी स्वामीजींच्या शिष्याला हा प्रश्न विचारला की स्वामीजी न वाचताच पुस्तकं परत करतात की काय, कारण एका दिवसामध्ये अशा प्रकारे एवढा मोठा खंड वाचून होणं हे शक्य नाही आणि असं घडूच शकत नाही, अशी शंका या ग्रंथपालांनी स्वामीजींच्या शिष्याकडे व्यक्त केली. आणि पुढे ते असं विचारतात त्या शिष्याला की काही लोकांना ग्रंथालयातून जाडी जाडी पुस्तकं न्यायची आणि न वाचता ती परत करायची अशी सवय असते, थोडं चाळायचं आणि वाचल्यासारखं दाखवायचं, तसंच बहुतेक हा साधू करत असेल. आणि त्यांनी अशी पण शंका व्यक्त केली की काही लोकांना केवळ वाचनाचा देखावा करायचा असतो की जाडजूड पुस्तकं ग्रंथालयातून न्यायची आणि न वाचताच ती परत करायची, अशी सुद्धा काही लोकांना सवय असते. अगदी वरवर ती पुस्तकं चाळायची किंवा वाचल्यासारखं दाखवायचं असं सुद्धा काही लोक करत असतात आणि स्वामीजी असं काही करतात की काय, असं मनातली जी शंका आहे
तर ती ग्रंथपालांनी या शिष्याला विचारली स्वामीजींच्या, आणि शिष्यांनी हे सगळं स्वामीजींना सांगितलं. आणि अर्थातच ते जे शिष्य होते स्वामीजींचे, स्वामी विवेकानंदांचे, त्यांनी ग्रंथपालांनी विचारलेलं ही जी काही सगळी शंका होती तर ती स्वामीजींना सांगितली. चौथ्या दिवशी चौथा खंड घेण्यासाठी स्वामीजी स्वतः गेले, आणि चौथ्या दिवशी जो काही पुढचा चौथा खंड त्यांना हवा होता वाचनासाठी तर तो आणण्यासाठी ते स्वतः तिथे गेले, आणि त्यांनी तो ग्रंथपालाकडे मागितला, आणि तो खंड जो आहे तो ग्रंथपालाकडे त्यांनी मागितला आणि त्याला सांगितलं पहिले 3 खंड माझे वाचून पूर्ण झालेले आहेत. आणि त्यांनी सांगितलं की माझे जे पहिले 3 खंड आहेत तर ते वाचून मी पूर्ण केलेले आहेत, आणि तुम्हाला शंका असेल तर त्यातलं तुम्ही काही पण विचारू शकता, आणि जर तुम्हाला काही शंका असेल माझ्या वाचनाबद्दल तर तुम्ही त्या 3 खंडांमधलं काहीही विचारा, मी नक्की तुम्हाला सांगेन, असं स्वामीजींनी अतिशय नम्रपणे त्या ग्रंथपालाला सांगितलं. आता स्वामीजींनाच आव्हान दिल्यामुळे ग्रंथपालाने विचार केला की हे जाणून घेऊया की ते किती प्रामाणिक आहेत. आणि अर्थातच त्या ठिकाणी स्वामीजींनीच असं त्या ठिकाणी सांगितल्यानंतर ग्रंथपालांना सुद्धा असं वाटलं की ठीक आहे, आपण जाणून घेऊया की स्वामीजी किती प्रामाणिक आहेत. आणि ग्रंथपालांनी स्वामीजींना त्या 3 खंडांतले उभे आडवे प्रश्न विचारले, आणि ग्रंथपालांनी त्या 3 खंडांवर आधारित काही प्रश्न जे आहेत तर ते स्वामीजींना विचारून बघितले की खरंच त्या ठिकाणी स्वामीजींनी हे 3 खंड वाचलेले आहेत किंवा नाहीत हे त्या ठिकाणी आपण तपासून पाहावं. म्हणून ग्रंथपालांनी ते त्या 3 खंडांवर आधारित अगदी जे अगदी सोपे प्रश्न असतील, कठीण प्रश्न असतील की ज्याची उत्तरं कदाचित स्वामी विवेकानंदांना देता येणार नाहीत, असे काही प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी विचारून पाहिले. आणि तो जे प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर ज्या पानावर असायचे ते अर्धे पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे. आणि आश्चर्य असं की ग्रंथपाल जो काही प्रश्न विचारायचे तर त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते स्वामीजी अशा काही पद्धतीनं सांगायचे की ते उत्तर ज्या पानावर आलेलं असायचं किंवा ते अर्ध पाऊण पान जे आहेत तर ते स्वामीजी अगदी कंठस्थ म्हणजे तोंडपाठ असल्यासारखं ते सगळं त्या ठिकाणी सांगायचे. आणि हे पाहून त्या ग्रंथपालानं सांगितलं की हे मानवी कक्षेच्या बाहेरचं काम आहे. आणि अशा पद्धतीनं स्वामीजींनी जे 3 खंड वाचलेले होते तर प्रचंड वाचनाची गती त्यांची होती, आकलन क्षमता प्रचंड होती. त्या 3 खंडांवरती जे जे काही त्या ठिकाणी ग्रंथपालांनी विचारलं ते सगळं अगदी त्या ठिकाणी तोंडपाठ असल्यासारखं स्वामीजींनी अगदी पान आणि त्या प्रत्येक पानावरती काय लिहिलेलं आहे हे सगळं त्या ठिकाणी ते सांगायचे. आणि मग ह्या ग्रंथपालांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की हे जे काही तुम्ही सांगतात किंवा तुमचं जे वाचन आहे तर ते खरंच त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसांच्या कक्षेच्या बाहेरचं आहे. कारण अशा पद्धतीनं दररोज 1 खंड वाचून काढणं आणि तो लक्षात ठेवणं हे केवळ अशक्य गोष्ट आहे. आणि नक्कीच त्या ठिकाणी स्वामी विवेकानंद हे प्रतिभावंत होते, त्यांची आकलन क्षमता प्रचंड होती, वाचनाची गती खूप होती. आणि अशा पद्धतीनं स्वामी विवेकानंदांचं हे वाचनाचं प्रेम जे आहे ते आपल्या लक्षात येतं. आणि आपण सुद्धा अशाच पद्धतीनं की वेगवेगळ्या विषयांवरचं वाचन जे आहे तर ते करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. असं केलं तरच वाचनाची गती आपल्याला प्राप्त होईल. आणि केवळ वाचन करणंच नव्हे तर ते समजून घेणं हे सुद्धा एक मोठं कौशल्य आहे. आणि स्वामी विवेकानंदांना अशा प्रकारचं कौशल्य जे आहे तर ते प्राप्त झालेलं होतं. आणि म्हणून दिवसाला 1 खंड दिवस रात्र न थांबता ते वाचून काढायचे, आणि वाचलेलं सगळं काही त्यांच्या लक्षात सुद्धा राहायचं. आता आपण पुढे बघूया. खेत्रीच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारले की स्वामीजी एवढे लक्षात ठेवणे तुम्हाला कसं शक्य होतं. आणि स्वामी विवेकानंदांच्या या क्षमतेबद्दल सगळ्यांनाच त्या ठिकाणी आश्चर्य वाटायचं. आणि खेत्री या ठिकाणचे जे महाराज होते त्यांनी एकदा स्वामीजींना विचारलं की स्वामीजी एवढं लक्षात ठेवणं तुम्हाला कसं शक्य होतं, की स्वामीजी तुम्हाला खरंच ही सगळं त्या ठिकाणी वाचलेलं लक्षात ठेवणं कसं काय शक्य होतं. आणि स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना दिलेलं उत्तर फार तर्कशुद्ध आहे, तर्कसंगत आहे. आणि त्यावरती स्वामीजींनी या खेत्रीच्या महाराजांना दिलेलं जे उत्तर आहे ते अगदी तर्काला सुसंगत, की आपण जे जे काही त्या ठिकाणी तर्क करू, अनुमान काढू तर ते त्या ठिकाणी पटणारं असलं पाहिजे. आणि तसंच उत्तर जे आहे ते स्वामी विवेकानंदांनी दिलं की स्वामीजींनी सांगितलं, मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो, तसेच माझा तासनतास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते.
पाठ होऊन जाते. म्हणजे बघा, स्वामी विवेकानंदांनी इथं दिलेलं जे उत्तर आहे ते आपल्या प्रत्येकासाठी अत्यंत उपयोगाचं आहे. कारण स्वामी विवेकानंदांच्याकडे कुठली जादू वगैरे काहीच नव्हती. हे लक्षात ठेवणं त्यांना का शक्य होतं? कारण वाचत असताना ते मन पूर्णपणे एकाग्र करायचे आणि म्हणून ते म्हणतात की मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो. तसंच माझा तासन-तास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळं मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या ते लक्षात राहतं की मी जे वाचतो तर ते मला लक्षात ठेवणं का सोपं जातं? का तर मी तिथं लक्ष केंद्रित करत असतो, मन एकाग्र करत असतो आणि मला ध्यानाचा जो काय माझा अभ्यास आहे, चिंतनाचा जो मला सराव झालेला आहे, त्यामुळं मी जे काही वाचत असतो ते सगळं माझ्या लक्षात राहतं आणि अगदी पाठच होऊन जातं. त्यासाठी मला विशेष काही प्रयत्न करावे लागत नाहीत. आणि खऱ्या अर्थानं स्वामी विवेकानंदांनी वाचन कसं असलं पाहिजे, ते लक्षात कसं ठेवता येऊ शकतं, याचा एक आदर्श वस्तुपाठच आपल्याला सांगितलेला आहे. आणि हा प्रयोग जर आपण स्वतःच्या बाबतीत मध्ये केला की मन एकाग्र करायचं, आपण जे वाचतो आहोत तर ते एकाग्र चित्तानं वाचायचं, पूर्ण लक्ष तिथं केंद्रित करायचं, मन केंद्रित करायचं आणि नक्की आपण जे काय वाचन करतो ते आपल्याही लक्षात राहील. कारण बहुतेक विद्यार्थ्यांची अशी समस्या असते की वाचलेलं लक्षात राहत नाही. परंतु मोठ्या लोकांचं वाचन नेमकं कसं असतं आणि ते लक्षात कसं ठेवतात हे स्वामी विवेकानंदांच्या या उत्तरातून आपल्या लक्षात येईल. आणि पुढे स्वामीजी असं म्हणाले की असं बघा राजेसाहेब, आपण मुलांना अक्षरे शिकवतो, शब्द शिकवतो आणि त्यानंतर वाक्य शिकवतो आणि शिकण्याचा आपला जो क्रम आहे हा असाच आहे. आणि स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना सांगितलं की बघा राजेसाहेब की आपण मुलांना अक्षर शिकवतो कारण आपण सगळेजण पहिल्यांदा अक्षर शिकतो, त्यानंतर अक्षरांपासून शब्द कसे तयार करायचे आणि मग तयार झालेले शब्द आपण त्या ठिकाणी शिकत असतो, शिकवले जातात आणि त्यानंतर शब्दांनी वाक्य बनताना मग वाक्य आपण शिकतो. आपण वाक्यापाशी थांबतो. वाक्य बोलता येणे, वाक्य वाचता येणे, वाक्य लिहिता येणे आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे. आणि जेव्हा आपलं चांगलं शिक्षण होतं तेव्हा अर्थातच त्या ठिकाणी वाक्य चांगल्या प्रकारे बोलता येणं, ते वाक्य चांगल्या प्रकारे वाचता येणं आणि आपण जे काही त्या ठिकाणी वाक्य वाचत असतो ते लिहिता सुद्धा येणं ही त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ज्याला या गोष्टी जमतात त्याचं त्या ठिकाणी शिक्षण चांगल्या प्रकारे पूर्ण झालं किंवा त्याचं शिक्षण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे असा त्याचा अर्थ होईल. आणि त्यापुढे जाऊन जर प्रयत्न केला तर आपल्या मनाची, बुद्धीची आणि नेत्रेंद्रियांची शक्ती आणखी विकसित करू शकलो तर आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल. आणि जर अशा पद्धतीनं अक्षरांपासून शब्द, शब्दांपासून वाक्य, वाक्यांपासून त्या ठिकाणी वाक्य चांगलं बोलता येणं, लिहिता येणं आणि हे जर आपल्याला जमलं आणि त्याच्या पुढे जर आपण मनाची, बुद्धीची आणि नेत्रेंद्रियांची म्हणजे आपले जे डोळे आहेत की जे वाचनाच्या ठिकाणी केंद्रित होणं गरजेचं असतं, तर त्या सगळ्या गोष्टीची म्हणजे मनाची, बुद्धीची आणि ह्या डोळ्यांची शक्ती आपण जर विकसित करू शकलो तर आपल्याला अगदी एकदम परिच्छेद सुद्धा वाचता येईल एका दृष्टिक्षेपामध्ये. आणि मी ग्रंथाच्या परिच्छेद एका दृष्टिक्षेपात वाचतो. आणि स्वामीजी असं म्हणाले की माझा खंड एका दिवसात का वाचून होतो, तर मी ग्रंथामध्ये असणारे परिच्छेदच्या परिच्छेद म्हणजे उतारेच्या उतारे त्या ठिकाणी एका दृष्टिक्षेपात वाचतो. एक नजर टाकली की माझा तो अख्खा परिच्छेद वाचून होतो. आणि काही ग्रंथांची पानं मी वाचू शकतो आणि काही ग्रंथांची अगदी सबंध पानच त्या ठिकाणी एका वेळेला मी चांगल्या प्रकारे वाचन करू शकतो आणि लक्षात सुद्धा ठेवू शकतो. आणि स्वामी विवेकानंदांनी दिलेले हे उत्तर जे आहे ते खरंच तर्कसुसंगत आहे, पटणार आहे. आणि अशा पद्धतीनं स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या वाचनाचं रहस्य सांगितलेलं आहे. जेव्हा स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले तेव्हा त्यांनी कन्याकुमारीचं दर्शन घेतलं. आणि या भारत भ्रमंतीमध्ये शेवटी स्वामी विवेकानंद हे कन्याकुमारीला आले आणि तिथं त्यांनी कन्याकुमारीचं दर्शन घेतलं. मनाला अतिशय आनंद झाला आणि दर्शन घेऊन ते बाहेर आले. त्यांना तिथं गेल्यानंतर कन्याकुमारीचं दर्शन घेतल्यानंतर खूप आनंद झाला. दर्शन घेऊन ते बाहेर आले आणि समुद्राच्या काठी उभे राहिले. सगळीकडे अनंत अनंत असा 3 दिशेला सागर पसरलेला. आता अनंत म्हणजे कुठलीच मर्यादा नसलेला की जिकडं पाहावं तिकडं फक्त समुद्रच समुद्र, समुद्राचं पाणीच पाणी. आणि 3 दिशेला भारताच्या ह्या सागर पसरलेला होता. आणि एकदम स्वामीजींचं लक्ष गेलं की मध्यभागी 1-1.5 फरलांग अंतरावर 2 शिलाखंड आहेत आणि ते पाण्याच्या भरपूर वर आहेत. तिथे आपण गेलो तर आता फरलांग म्हणजे काय तर अंतर मोजण्याचं एक माप आहे आणि 1 फरलांग म्हणजे साधारणपणे 201 मीटर. आपण जर बघितलं तर 1-1.5 फरलांग म्हणजे अगदी त्या ठिकाणी 300 ते 350 मीटर अंतरावरती किनाऱ्यापासून हे शिलाखंड जे आहेत, 2 शिलाखंड जे आहेत ते स्वामीजींना दिसले आणि ते पाण्याच्या भरपूर वर होते त्या समुद्रामध्ये. आणि आपण जर तिथे गेलो तर असा विचार जो आहे तो स्वामी विवेकानंदांच्या मनामध्ये आला. विद्यार्थी मित्र हो, असा विचार मनामध्ये आल्यानंतर काय घडलेलं आहे पहा की त्यांनी तिथे असणाऱ्या त्या नावाड्यांना विचारलं ते काय आहे. आणि मग तिथं जे नावाडी होते त्या नावाड्यांना त्यांनी विचारलं
की ते जे काही मोठा कातळ दिसतो आहे समुद्रामध्ये तिथं काय आहे, त्यावरती नावाडी म्हणाले त्याला श्रीपाद शिला म्हणतात आणि त्याला श्रीपाद शिला असं नाव आहे, असं त्या ठिकाणी त्या शिलाखंडाबद्दल या नावाडीने माहिती दिली. स्वामी विवेकानंदांच्या मनात आलं की आपली भारत यात्रा आता संपत आहे, की आता भारत यात्रा मी पूर्ण केलेली आहे, संपत आहे. आपण देशाच्या टोकापर्यंत आलेलो आहोत आणि देशाचं जे काही शेवटचं टोक आहे दक्षिणेकडचं तिथपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. पण जिथे आपण उभे आहोत ते देशाचं टोक नाही, पण जिथे आपण उभे आहोत ते काही देशाचं टोक नाही, तो शिलाखंड हे देशाचं टोक आहे. आणि इथून पुढे 1-1.5 फर्लांग अंतरावरती असणारा हा जो काही मोठा शिलाखंड आहे, मोठा दगड जो आहे, मोठा कातळ जो आहे, तेच खऱ्या अर्थानं देशाचं टोक आहे. आणि त्या शिलाखंडावर आपण जाऊ आणि त्या शिलाखंडावरती आपण जायला पाहिजे आणि कन्याकुमारीच्या चरणी भारत यात्रा समर्पित करावी. आणि कन्याकुमारी जी आहे तर तिच्या चरणी आपण ही भारत यात्रा समर्पित करावी, तिला अर्पण करावी. आणि या भावनेनं स्वामी विवेकानंदांनी एका नावाड्याला सांगितलं, बाबा रे मला तू शिलाखंडावर सोड. आणि त्यापैकी एका नावाड्याला त्यांनी सांगितलं तिथं असणाऱ्या की बाबा रे मला तू त्यातल्या एका शिलाखंडावरती सोड, मला तिथपर्यंत घेऊन चल. त्यावरती नावाड्यानं सांगितलं की तुम्हाला 5 पैसे मला द्यावे लागतील. आता 5 पैसे हे सुद्धा त्या काळामधलं मोठं चलन होतं, नाणं होतं आणि अर्थातच त्या ठिकाणी तेवढे पैसे मला तुम्हाला द्यावे लागतील असं नावाड्यानं सांगितलं. स्वामीजी म्हणाले की माझ्याकडे पैसे काहीच नाहीत, मी निष्कांचन संन्यासी आहे. अरे माझ्याकडे कुठले पैसे, माझ्याकडे तर पैसे काहीच नाहीत, मी तर अत्यंत गरीब असा एक संन्यासी आहे आणि माझ्याकडे पैसेच नाहीयेत. त्यावरती नावाडी म्हणाले जे तुमचे तुम्ही बघा, ते तुमचं तुम्ही बघा, की पैसे नाहीत तर मग आम्ही तुम्हाला काही घेऊन जाणार नाही असं नावाडी स्पष्ट म्हणाला. अर्थात नावाड्याचं बरोबर आहे, त्याचं पोटपाणी त्याच्यावरती चालतं आणि त्यामुळे नावाडी म्हणाला की तो तुमचा प्रश्न आहे, ते तुमचं तुम्ही बघा, आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही ना आम्ही काय तुम्हाला तिथं पैसे घेतल्याशिवाय सोडणार नाही. त्यावरती स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की स्वामी विवेकानंदांनी कोणताही विचार न करता त्या समुद्रामध्ये सागरामध्ये उडी मारली. कल्पना करा, 1.5 फर्लांग अंतर पोहोच जायचं आणि आपण फक्त कल्पना जरी केली तरी आपल्या अंगावरती शहारे उभे राहतील की 1.5 फर्लांग आणि तेही समुद्र त्या ठिकाणी, की समुद्राच्या लाटा किती सामर्थ्यशाली असतात आणि त्या लाटांच्या विरुद्ध दिशेनं आपण त्या ठिकाणी आतमध्ये पोहोच जायचं आणि ही केवळ अशक्य गोष्ट आहे. आणि आपण कल्पना केली तरी सुद्धा आपल्याला ते किती कठीण आहे हे लक्षात येईल. आणि त्यात स्वामीजींना आणखी एक धोका माहीत नव्हता आणि स्वामीजींना आणखीन एक धोका जो आहे तिथपर्यंत पोहोचण्यातला तोही माहिती नव्हता की कन्याकुमारीच्या त्या समुद्रामध्ये शार्क मासे आहेत आणि या शार्क माशांचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्यातले दात हे हत्तीच्या सुळ्यांसारखे असतात. इथं शार्क मासा तुम्हाला जो आहे तर तो स्क्रीनवरती दिसतोय आणि या समुद्रामध्ये कन्याकुमारीच्या की शार्क मासे सुद्धा आहेत आणि या शार्क माशांचा जबडा इतका भयंकर असतो, जबरदस्त असतो की त्यातले दात हे हत्तीच्या सुळ्यांप्रमाणे असतात आणि एखादा मनुष्य जर जबड्यांमध्ये सापडला तर ते त्याला काकडीसारखं तोडून तोडून खाऊन टाकतात. आणि हा शार्क मासा जो आहे तर त्या शार्क माशाच्या तावडीमध्ये जर आपण सापडलो तर अर्थातच काकडी खाऊन टाकावी तसं त्या ठिकाणी त्या माणसाला हे शार्क मासे तोडून तोडून खाऊन टाकतात. आणि हा धोका स्वामीजींना माहिती नव्हता. आणि जेव्हा स्वामी विवेकानंदांनी समुद्रात उडी मारली तेव्हा ते नावाडी घाबरून गेले. आणि जेव्हा स्वामी विवेकानंदांनी उडी मारली समुद्रामध्ये त्या शिलाखंडावरती जाण्यासाठी तेव्हा अक्षरशः तिथं उभे असणारे जे काही नावाडी होते ते नावाडी सगळे घाबरून गेले आणि त्यांना त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांची काळजी वाटू लागली. लगेच त्या दोघा तिघांनी आपल्या नावा काढल्या आणि स्वामीजींचा पाठलाग सुरू केला. आणि त्या नावाड्यांपैकी दोघा तिघांनी आपल्या नावा काढल्या आणि स्वामीजींच्या दिशेनं जायला लागले. त्यांना वाटले या माणसाला वाटेत काही संकट आले तर, दम संपला तर. स्वामीच्या त्या खडकावर शिलाखंडावर पोहोचले आणि त्यांना असं वाटत होतं की काही संकट आलं, काही समजा स्वामी विवेकानंदांना दम लागला तर मग काय होईल. आणि मग त्या खडकावरती शिलाखंडावरती शेवटी त्या ठिकाणी स्वामी विवेकानंद जाऊन पोहोचले आणि त्या नावाड्यांच्या लक्षात आलं की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही. आणि अशा पद्धतीनं जे धाडस स्वामी विवेकानंदांनी दाखवलेलं होतं आणि ज्या शक्तीनिशी ते त्या समुद्रामध्ये उतरलेले होते आणि त्या शिलाखंडावरती जाऊन पोहोचले होते तेव्हा नावाड्यांच्या हे लक्षात आलं की जे सर्वसामान्यांना कधी शक्य नाही ते हे संन्याशानं करून दाखवलं. आणि खरंच हा संन्यासी जो आहे तो काही सामान्य मनुष्य नाही, हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे की जी इतर सर्वसामान्य माणसांच्याकडे शक्ती नसते, अशी अद्वितीय शक्ती ह्या माणसाकडे आहे आणि म्हणून ते इथे येऊन पोहोचले असं त्या ठिकाणी नावाड्यांनी विचार केला. आणि ते खरं होतं की अशा पद्धतीनं
प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढीमध्ये कोणीही सर्वसामान्य माणूस उतरण्याचा प्रवेश तिथं जाण्याचं धाडस करणार नाही. परंतु स्वामी विवेकानंद मात्र अत्यंत तेजस्वी व्यक्तिमत्व होतं आणि ते त्या ठिकाणी जाऊन पोहोचले आणि ह्या सामान्य नावाड्यांना आश्चर्य वाटलं. कोणालाही आश्चर्य वाटणं स्वाभाविक आहे, तसं त्यांनाही आश्चर्य वाटलं. स्वामीजी त्यांना म्हणाले की मी आता 2-3 दिवस इथेच राहणार आहे. आणि त्या नावाड्यांना स्वामीजी म्हणाले की मी आता 2-3 दिवस इथंच थांबणार आहे. तेव्हा ते नावाडी आणखी थक्क झाले आणि आता नावाड्यांना आणखीन धक्का बसला की आता हे इथं येऊन पोहोचलेत स्वामीजी आणि आता म्हणतायत की इथं मी 2-3 दिवस राहणार आहे. स्वामीजी 3 दिवस तिथे राहिले आणि स्वामीजी खरंच तिथं 3 दिवस राहिले. रात्री एकटे, सोबतीला कोणी नाही. 3 दिवस नुसते थांबले नाहीत, ते ध्यानस्थ बसले. त्यांना काहीतरी खायला द्यावं म्हणून अनेकदा हे नावाडी लोक यायचे आणि त्यांच्यासाठी काहीतरी खाण्याचं आणायचे. आणि नावाडी ही सर्वसामान्य माणसं होती आणि स्वामीजींच्या विषयी त्यांना काहीतरी वाटलेलं आहे आणि म्हणून ते स्वतः त्या ठिकाणी काहीतरी खाण्यासाठी घेऊन जायचे आणि स्वामीजी तिथं ध्यानस्थ बसलेले त्यांना दिसायचे आणि म्हणून तिथं काहीतरी घेऊन गेल्यानंतर ते त्यांना हाका मारायचे. पण त्यांच्या लक्षात आलं की स्वामीजी भावसमाधीमध्येच आहेत आणि स्वामीजींपर्यंत त्यांच्या या हाका काय ऐकू जात नव्हत्या. कारण स्वामीजींची एक भावसमाधीची आहे. चिंतनामध्ये ते इतके मग्न होऊन गेलेले होते की त्यांना आजूबाजूच्या जगाचा विसर पडलेला होता आणि त्यांना काही ऐकू जात नाही. त्या नावाड्यांना किती वाईट वाटलं असेल की आपण 5 पैशांसाठी या माणसाला नाही म्हणून म्हटलं, पण त्यामुळे स्वामीजींचा अंतस्थ अग्नी प्रदीप्त झाला आणि त्या नावाड्यांना खरंच वाईट वाटलेलं असेल की 5 पैसे स्वामीजींच्याकडे नव्हते म्हणून त्यांनी त्यांना समुद्रातल्या त्या कातळापर्यंत नेऊन पोहोचवलेलं नव्हतं. आणि त्यामुळेच त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांना असं वाटलं की आपण जायचं, ह्या समुद्रामध्ये उतरायचं आणि त्या कातळावरती जाऊन पोहोचायचं. आणि म्हणूनच त्या इच्छेपोटी, ईर्षेपोटी ते तिथे गेले. आणि स्वामीजी म्हणतात की जितका विरोध असेल, जितकी प्रतिकूलता असेल, तितका माणसातला अंतस्थ अग्नी प्रदीप्त होत असतो. आणि स्वामीजींनी एक प्रकारे हा चांगला संदेश आपल्याला दिलेला आहे की जेव्हा जेव्हा सगळी परिस्थिती आपल्या विरोधामध्ये असते, प्रतिकूल असते, तेव्हा माणसातला हा अंतस्थ अग्नी जो आहे, मनात ती खळबळ असेल, काहीतरी करून दाखवण्याची इच्छाशक्ती असेल, तर ती तेव्हाच त्या ठिकाणी प्रज्वलित होते. आणि आपण सुद्धा खऱ्या अर्थानं जेव्हा आपण एखादी चांगली गोष्ट करणार असू तेव्हा आपल्या पुढे कितीही मोठी संकट असोत, पण त्या संकटांना भिडल्याशिवाय आपल्याला ती गोष्ट करता येणं शक्य नसतं. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी ही सगळी संकट आपण झेलणं गरजेचं असतं. आणि स्वामी विवेकानंदांनी अशा पद्धतीनं या संकटांचा सामना केला आणि त्यांनी तिथं कातळावरती जाऊन ही जी काही ध्यानधारणा करायची होती ती त्यांनी केली. अनुकूलतेमुळे माणसातलं फूल कोमेजून जातं आणि सगळीच परिस्थिती आपल्याला जर अनुकूल असेल तर नक्कीच त्या ठिकाणी कुठलंही फूल असू दे, ती खरंच कोमेजून जातं. माणसातलं हे फूल जास्त कोमेजून जातं असं म्हटलेलं आहे स्वामी विवेकानंदांनी. कारण आपल्यापुढे आव्हानच काही नसेल तर आपण काय करण्यासाठी प्रेरितच होणार नाही. परंतु आपल्याकडे जर प्रतिकूल परिस्थिती आपल्या समोर असेल, संकट असतील, तर काहीतरी करण्यासाठीची इच्छाशक्ती जी आहे किंवा त्या संकटावरती मात करण्याची जी आपली तळमळ आहे ती आपल्याला दिसून येईल. आणि अशी परिस्थिती आपल्या वाट्याला जर येत असेल तर आपण तिला सामोरं जायला पाहिजे. अन्यथा त्या ठिकाणी सगळीच परिस्थिती अनुकूल असेल तर माणसातलं हे फूल कोमेजून जातं, काही करण्यासारखं शिल्लकच उरत नाही. त्याला जरा संघर्ष करता आला पाहिजे आणि प्रत्येकाला काहीतरी संघर्ष करत पुढे जाण्याची संधी मिळायला पाहिजे. आणि अशी संघर्ष करण्याची जर अशी संघर्षाची परिस्थिती आपल्या जीवनामध्ये असेल तर नक्कीच या ठिकाणी ती चांगली असते. थोडी संकट असली पाहिजेत, त्याशिवाय जगण्यातली मजा आपल्याला चाखता येणार नाही. थोडा विरोध असला पाहिजे, म्हणजे माणसातला अंतस्थ चेतना फुलते. आणि मग अशा पद्धतीनं जर अशा पद्धतीची वाईट परिस्थिती असेल, प्रतिकूल परिस्थिती असेल, संकट असतील, आव्हान असतील, तर मग काहीतरी करण्याची जी अंतस्थ इच्छाशक्ती आहे किंवा उत्साह जो आहे तर तो त्या ठिकाणी निर्माण होत असतो. आणि या संकटांना भिडण्यामधला आनंद, आव्हानांना सामोरं जाण्यातला आनंद तो काही औरच असतो आणि तो त्या ठिकाणी आपण घेतला पाहिजे. या संकटांना, आव्हानांना आपण घाबरता कामा नये. स्वामीजी 3 दिवस आणि 3 रात्री तिथं राहिले आणि स्वामी विवेकानंद हे जवळपास 3 दिवस आणि 3 रात्री त्या शिलाखंडावरती राहिले. कल्पना करा की भर समुद्रामध्ये तिथं कोणी सुद्धा नाही आणि अशा ह्या एकांत ठिकाणी स्वामी विवेकानंद सलग 3 दिवस 3 रात्री राहिलेले आहेत. आणि 3 दिवस 3 रात्र ते फक्त भारत मातेचं चिंतन करत होते. आणि तिथं त्यांनी जी काही ध्यानधारणा केली त्या ध्यानधारणेमध्ये आपल्या देशाविषयीचं ते चिंतन करत होते, आपल्या देशातल्या परिस्थितीबद्दल चिंतन करत होते, सद्यस्थिती त्या ठिकाणी कशी आहे देशातली, की जी भारत भ्रमंतीतून त्यांनी पाहिलेली होती ते सगळं चिंतन ते करत होते. त्याविषयी डोळ्यांसमोर त्यांना सतत दिसत होता तो आपला भारत. आणि आपला भारत देश जो आहे तो त्यांच्या डोळ्यासमोर उभा होता. आपल्या भारतातील गोरगरीब जनता आणि त्यांना दिसत होती ह्या भारत भ्रमंतीमध्ये त्यांनी ज्या ज्या लोकांना बघितलेलं होतं, अनुभवलेलं होतं, तर ती सगळी गोरगरीब जनता की अन्न वस्त्र
वस्त्र निवारा या दैनंदिन गरजा सुद्धा ज्यांना भागवता येत नाहीत आणि कसं बसं त्या ठिकाणी आपलं जीवन जगणारी ही सगळी सर्वसामान्य माणसं त्यांनी अनुभवली पाहिली आणि त्यांची काळजी त्यांना लागून राहिलेली होती आणि त्याविषयी जर ते चिंतन करत होते स्वामी विवेकानंदांच्या लक्षात आलं की या देशातले अनेक लोक उपाशी आहेत आणि या देशामध्ये आपल्या अनेक लोकांना उपाशी राहावं लागतं, पोटभर अन्न सुद्धा त्यांना मिळत नाही, त्यांना जेवायला अन्न नाही, त्यांना आपण वेदांताचा काय उपदेश करत असतो आणि ज्या लोकांना आपली पोट भरण्याची भ्रांत आहे, ज्यांना खायला प्यायला मिळत नाहीये, जे उपाशी पोटी त्या ठिकाणी राहतात आणि त्यांना आपण वेदांत म्हणजे काय ते सांगत राहतो, वेदांताचा अर्थ काय हे सांगत राहतो आणि ह्या विचारांचा ह्या तत्वज्ञानाचा त्यांना काय उपयोग आहे? भाकरीची भ्रांत असताना वेदांत सांगणं धांदात खोटं आहे आणि ज्यांना त्या ठिकाणी आपलं पोट भरण्याची चिंता आहे त्यांना अशा प्रकारचा उपदेश करणं, वेदांताचा अर्थ समजावून देणं हे केवळ त्या ठिकाणी धांदात खोटेपणा आहे आणि याचा काहीही उपयोग नाहीये आणि लोकांना आधी 2 वेळ जेवायला द्या आणि अगोदर लोकांना 2 वेळचं पूर्णपणे त्या ठिकाणी जेवायला मिळणं गरजेचं आहे आणि खरा धर्म हा सूर्यासारखा सर्व प्रकाशिक असतो आणि खरा धर्म हा खरं तर सूर्यासारखा तेजस्वी असतो, सर्वांना प्रकाशमान करणारा असतो, वसुंधरेसारखा सर्व संग्राहक असतो आणि वसुंधरा जी आहे आपली पृथ्वी माता जी आहे की ती जशी सर्वांना सामावून घेते तसा खरा धर्म असतो की त्या धर्मामध्ये कुठलाही भेदभाव नसतो, सगळे लोक त्याला सारखे असतात आणि मग जर ही अशा पद्धतीची उपाशी पोटी राहणारी लोक असतील आणि त्यांना आपण वेदांताचा अर्थ सांगत बसत असू तर ते खरं तर खोटारडेपणा आहे आणि असं काही सांगण्यापेक्षा त्यांना 2 वेळचं अन्न देणं महत्वाचं आहे आणि सूर्यासारखं त्या ठिकाणी तेजस्वी होणं, त्यांच्यापर्यंत हा सुखाचा प्रकाश पोहोचवणं गरजेचं आहे, ह्या सूर्यासारखा वसुंधरेसारखं त्याला सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे आणि हे सर्व धर्म समन्वयाचं सूत्र समस्त समाजाला स्वामींनी समजावून सांगितलं आणि हाच जो काही सर्व धर्म समन्वय आहे, सगळ्या जाती धर्मातील लोकांनी एकत्र यावं, प्रत्येकामध्ये एक समान एकत्र येण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत आणि हे जे समन्वयाचं सूत्र आहे ते संपूर्ण समाजाला स्वामी विवेकानंदांनी पटवून दिलं. म्हणजे एक प्रकारे आपल्या देशामध्ये स्वामी विवेकानंदांनी हा सगळा लोकांना एकत्र आणण्याचं काम, एक त्यांना चांगला विचार देण्याचं काम, युवा शक्तीला त्या ठिकाणी प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी आपल्या विचारांतून केलं आणि त्यांच्या विचारांचं सारच हे आहे की देशातील दारिद्र्य व अज्ञान घालवणं म्हणजे ईश्वराची सेवा होय आणि ईश्वराची सेवा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आपल्या देशातलं दारिद्र्य असेल, आपल्या देशातलं अज्ञान असेल, अंधश्रद्धा असेल, हे सगळं त्या ठिकाणी घालवून देणं आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणं, ती खऱ्या अर्थाने ईश्वराची सेवा आहे, लोकांची सेवा ही ईश्वराची सेवा आहे आणि स्वामी विवेकानंदांनी हा विचार जो आहे तर तो त्या ठिकाणी आयुष्यभर या संपूर्ण देशाला देण्याचं काम केलं. या देशातल्या लोकांना खऱ्या अर्थानं धर्माचा सोपा अर्थ त्यांनी सांगितला, युवा शक्तीला आपल्या देशाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि असे हे स्वामी विवेकानंद आपल्या तेजस्वी विचारानं संपूर्ण जगामध्ये वंदनीय आहेत, पूजनीय आहेत. हा पाठ नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी आवडला असेल. विद्यार्थी मित्र हो, अशाच प्रकारचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी शिकू आनंदे हा तुमचा आवडता चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.